बाहेर आले तर आपल्याला मारतील अशा पद्धतीचे धमक्या दिल्यात. अहो या जॉबामध्ये सुद्धा पोलीस यंत्रणेला या संतोष देशमुखांचे जी भाऊ आहेत धनंजय देशमुख आणि आमच्या ताई साहेब यांनी दोघांनी सुद्धा जॉबात दिलंय की याच्यामुळे धोका आहे असं संतोषनी सांगितलं. तरी मग त्या माणसाला 302 मध्ये घ्यायला एवढा वेळ का लागतोय? कुणाचा पोलीस यंत्रणेला फोन सापडत नाही. खरंच सापडत नाही का हो? खरंच गुन्हेगार बोलत नाही का? पोलिसांना कसं बोलतं करायचं माहित नाही. पोलिसाला ते कळत नाही. मग पोलीस कुणाला वाचवतायत आणि कुणाच्या प्रेशरनं वाचवतायत? एसआयटी नेमली. एसआयटीचं काय काम आहे? एसआयटीनं काय काम केलंय? सीआयडी जी आहे ती सीआयडी मध्ये सुद्धा कुठं सीआयडीला सरेंडर होतात त्यांच्या ऑफिसला आणि सरेंडर होत सीआयडी त्या गुन्हेगारला का पकडत नाहीत? त्याची गाडी जप्त केली मी बोलल्यानंतर पुन्हा त्याला आणखी पकडत नाहीत. मग या सीआयडी बरोबर सेटलमेंट करूनच हा आरोपी सरेंडर झाला का? हे सुद्धा प्रश्न आहे. आणि मी ही जॉब प्रत्येक विचारणार आहे. आणि जर याच्यावर नाही झालं तर मी काल रात्री 12:22 काय 15 मिनिटाला साधारणतः ट्विट केलंय आणि मी सांगितलंय त्याच्यामध्ये की मी सुद्धा याच्या आंदोलनामध्ये वेगळा पवित्रा पुढच्या वेळेस घेणार आणि त्याच्या जर बघणार आहे 2 दिवस काय होतं. आकाचा आका जबाबदार आहे काय? मला त्याच्यावर काही बोलायचं नाही. मला असं मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे. मी कुणाचं असलं मला ते तसलं नाटकी बोलता येत नाही. ह्याचं ते तसलं काय नाही. मी आहे ज्याचं नाव घ्यायचं त्याचं स्पष्ट घेईल. जिथं वेळ तिथं नाव घेईल.